टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता 3री. विषय परिसर अभ्यास नागरिकशास्त्र पाठ 20. आपले समूह जीवन. सुस्वागत मुलांनो. आपले समूह जीवन. समूह जीवन म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, चुलत भावंडांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, तसेच आपले आवडते प्राणी यांच्याबरोबर राहायला आवडते. म्हणजेच त्यांचा सहवास आपल्याला आवडतो. यालाच समूह जीवन असे म्हणतात. सांगा पाहू. वरील 2 चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो? तुम्हाला कोणाची सोबत आवडते, कोणता खेळ खेळायचा हे तुम्ही कसे ठरवता? बघा, पहिल्या चित्रात मुलगी दुःखी दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात मुलीचे मित्र मैत्रीण आल्यामुळे ती आनंदित झाली आहे. आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते. घरात आपण आई-वडिलांबरोबर राहतो. आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात. मित्र मैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही. एवढेच काय, मनी माऊ आणि मोती कुत्रा दिसेनासे झाले तरी आपण हिरमुसतो. माणसांना समूहात राहायला आवडते. कुटुंबात, शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय. म्हणजे आपल्याला आपल्या आईबाबांबरोबर, आजी आजोबांबरोबर, काका मामा, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये राहायला आवडते. पहिले चित्र बघा. मुला-मुलींच्या गटात बोलणारी मुलगी. दुसरं चित्र बघा. मुले मुली हातात हात घालून उभी आहेत. तिसरं चित्र पहा. सायकलवरून पडलेल्या मुलाला मदत करताना. परस्परावलंबी समूह जीवन. समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना आहे. आपल्या आजूबाजूला मित्र मैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार? आपला आनंद, अडीअडचणी कोणाला सांगणार? समूहात आपल्याला सोबत मिळते म्हणजेच सहवास मिळतो. सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते. आपण एकमेकांना मदत करू शकतो. एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य. समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते. परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. थँक यू.